हुंडा बळी प्रकरणी विक्रमभाऊ पाटील यांचे आक्रमक आंदोलन. आरोपींना फाशीच्या शिक्षेची मागणी. उरण ईश्वरपूर. हुंड्यासाठी नवविवाहिता जैनब महिबूब खान हिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत या घटनेतील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी ईश्वरपूर शहरात मोर्चा काढण्यात आला. सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. या मोर्चाचे नेतृत्व विक्रमभाऊ पाटील यांनी केले. नवविवाहिता जैनब महिबूब खान हिचा शनिवार 8 ऑगस्ट 2026 रोजी हुंड्यासाठी छळ करून हत्या करण्यात आली. तिच्या विवाहासाठी 5 लाख रुपयांचा हुंडा ठरला होता. त्यापैकी 2.5 लाख रुपये लग्नावेळी देण्यात आले होते, तर उर्वरित 2.5 लाख रुपये देण्यात विलंब होत होता. याच कारणावरून नवविवाहितेची हत्या करण्यात आली. लग्नाला अवघे 3 महिने झाले असताना ही घटना घडल्यानं परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. हत्येसाठी ड्रिल मशीनचा वापर करण्यात आल्याचे बोलले जाते. मोर्चानंतर तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात पती मारिक खान, सासू साबिरा खान, सासरे महमद खान आणि ननंद महक खान यांच्यावर जैनबच्या हत्येचा आरोप करण्यात आला असून या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याचबरोबर बार असोसिएशनला पण आरोपींचे वकीलपत्र घेऊ नये यासाठी निवेदन देण्यात आले. हुंड्याच्या कारणावरून नवविवाहितेचा जीव गेल्याच्या आरोपामुळे ईश्वरपूर शहरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. आपण आपल्यातल्याच एका महिलेला, आपल्याच भगिनीला न्याय देण्यासाठी आपल्या आदरणीय नेते विक्रमभाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली इथे उपस्थित आहोत. तर 2 दिवसापूर्वी आपल्याच उरण ईश्वरपूर या शहरात ईश्वरपूर शहराला काळीमा फासणारी गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. त्याचाच निषेधार्थ आपण इथे जमलेलो आहे. सर्वप्रथम मी त्या भगिनीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि तिच्या कुटुंबाला, तिच्या आई वडिलांना हे दुःख सहन करण्याची ताकद परमेश्वर देवो अशी प्रार्थना व्यक्त करते. एका बापाने लाडात वाढवलेली लेक, एका आईच्या काळजाचा तुकडा, या नराधमांनी एका क्षणात तिचा जीव घालवला. यासारखी लाजिरवाणी गोष्ट काही नाहीये. हुंडा देणं आणि घेणं ही दोन्ही सुद्धा कायदेशीररित्या गुन्हाच आहे. आज त्या भगिनीवर ही वेळ आली, उद्या आपल्या घरातल्या कुठल्याही महिलेवर, भगिनीवर अशी वेळ येऊ शकते. त्यामुळे ज्या ज्या वेळी अशी घटना घडेल त्यावेळी आपण या गोष्टीवरती आवाज उठवणं हे आपलं कर्तृत्व आहे. हुंडा देणं आणि घेणं हे खरं पुरुषार्थ नाहीये. पुरुष ज्याला त्याच्या कर्तृत्वावरती विश्वास नाहीये असे लोक हुंडा मागतात. पण ही हुंडा प्रथा आता आपण बंद करायला पाहिजे असे बळी वारंवार आपल्या शहरामध्ये इथं जात आहेत. आपण आज या ठिकाणी पोलिसांना निवेदन देऊया की या आरोपीला फाशीची शिक्षा ही या चौकामध्ये झालीच पाहिजे. इथं थांबते मी. धन्यवाद. ईश्वरपूर शहरामध्ये शनिवारी अत्यंत विदारक अशा पद्धतीनं नवविवाहित तरुणीची हत्या या ठिकाणी करण्यात आली. सर्वप्रथम याची माहिती माझे मित्र समीर आगा यांना त्या आरोपीनं फोनवरून सांगितलं की आमच्या सुनेनं आत्महत्या केलेली आहे, बाथरूम मध्ये भिंतीला टक्कर देऊन. आणि विक्रमभाऊंना सांगून ते परस्पर विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी होते. मी तातडीनं समीर आगाला सांगून पहिल्यांदा पोलीस स्टेशन मध्ये जायला सांगितलं. त्यांच्या घरातील लोक यायला तयार नव्हते. मी समीरला सांगितलं कुठल्याही परिस्थितीत त्यांना घेऊन त्या पोलीस स्टेशन मध्ये गेलं पाहिजे. आणि ज्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये सांगण्यात आलं
की अशाची मुलगी मयत झालेली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी गेल्याने ती परिस्थिती बघितल्या त्या मुलीची हत्या केलेल्याचा प्रकार उघडकीस आला आणि ज्या हत्येमध्ये सहभागी होते त्या सर्व आरोपींना त्यांनी ताब्यात घेतलं. ते आरोपी कबूल करण्यास तयार नव्हते, परंतु पोलीस खाक्या दाखवतात त्यांनी हत्या केलेलं कबूल केलं. या शहराला काळीबाग फासण्याचं काम त्या कुटुंबाने या शहरामध्ये केलेलं आहे. काय चूक त्या मुलीची 3 महिन्यापूर्वी मे मध्ये त्या मुलीचं लग्न झालेलं होतं आणि त्यामध्ये 5 लाख रुपये हुंड्याची मागणी केलेली होती. ते बिचारं कुटुंब गरीब होतं. ईश्वरपूर शहरात मुलगा राहत असून तो कर्तृत्वान असो आहे असं समजून आपल्या मुलीला सुख त्या ठिकाणी मिळेल एकाच उद्देशानं त्या मुलीच्या आईवडिलांनी या ठिकाणी त्या मुलीला दिलं. लग्नाच्या वेळी 2.5 लाख रुपये त्यांना रोख स्वरूपात दिले आणि राहिलेले पैसे जमीन विकून त्या ठिकाणी त्यांनी देतो म्हणून सांगितलं होतं. जमिनीला गिराईक मिळालं नाही, पैसे द्यायला वेळ होत चालला आणि या मुलीला सारखा घरी त्रास देण्याचं त्या ठिकाणी चालू केलं आणि पैसे मिळत नाहीत, वेळ होत चाललाय. आणि त्या मुलीवरती नको ते आरोप खून केल्यानंतर त्यांनी केले. खुनातून बचाव होण्यासाठी आणि त्या मुलीची हत्या करून खून पचवायच्या नादात ते होती. अतिशय भयानक पद्धतीने त्या मुलीची हत्या केली. ही हत्या करत असताना ड्रिल मिशन, त्या ड्रिल मिशननं पुढे होल पाडलेलं होतं. या ठिकाणी पाठीमागून होल पाडलेलं होतं. अनेक वेदना सहन करत करत त्या मुलीने प्राण सोडला. अशा नराधमाला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे आणि या प्रवृत्ती पुन्हा जन्माला आल्या न पाहिजेत आणि कुठल्याही घरामध्ये असल्या व्यक्ती या ठिकाणी नको आहेत. मुलींच्या पासून वंश निर्माण होतो. मुलींना लक्ष्मी समजतात, द्रौपदी समजतात आणि त्या स्वरूपामध्ये देवींच्या स्वरूपामध्ये त्यांच्या पूजा केली जाते. अशा मुलीच्या हत्या या ठिकाणी केली जाते. भयानक घटना आहे. हृदय पिटाळून निघाल अशा पद्धतीनं विदारक चित्र या निमित्तानं या शहरामध्ये निर्माण झालेलं आहे. मुलीच्या घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. त्यांना नीट खायला अन्न नाही. ज्यावेळी मुलीचा भाऊ या ठिकाणी आलेला होता, त्याला समजलं होतं, त्यावेळी त्याच्याकडे जायला पैसे सुद्धा नव्हते, यायला पैसे नव्हते. या शहरातल्या मुस्लिम नागरिकांनी 1,20,000 रुपये गोळा केले आणि त्याला मदत त्या ठिकाणी केली. अँब्युलन्स त्या ठिकाणी दिली आणि रात्री 11च्या दरम्यान गावामध्ये ते मुलीचं त्यांच्या गावी प्रेत
त्या ठिकाणी पोचलं गेलं. काय आई वडिलांनी समजायचं, कशा वेदना सहन करायच्या, हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. आमची मागणी आहे की या आरोपीचं वकीलपत्र आमच्या वकील बंधूंनी स्वीकारू नये ही विनंती आम्ही त्या ठिकाणी निवेदनाद्वारे त्या ठिकाणी आम्ही करणार आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेल इतपत पुरावे या शहरातल्या पोलीस तपास अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न करावेत की जेणेकरून कुणाची घटना घडली न पाहिजे. या आरोपीला जलद गतीने शिक्षा होण्यासाठी जलद न्यायालयाच्या समोर याची सुनावणी झाली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्यानंतर पुण्यातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या आरोपीच्या मदतीला आणि कोण आहे का याचा तपास पोलीस अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करावा. समाजामध्ये जे जे लोक हुंडा मागतील त्याच्या विरोधात कडक कारवाई करावी आणि जैनब खान तिचा वयाचा दाखला घेऊन जर ती अल्पवयीन असेल तर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावरती अनेक कडक कारवाई करावी. या सर्व मागणीसाठी आम्ही निदर्शन करण्यासाठी या तहसीलदार ऑफिसमध्ये आम्ही सर्वांनी या ठिकाणी आलेलो आहे. पोलिसांचं सुद्धा यामध्ये चांगलं सहकार्य आहे. आणखी त्यामध्ये त्यांनी ताकदीनं त्यांची कायद्याची सर्व बाजू सक्षमपणे तयार करून आरोपीला सक्त सजा व्हावी ही विनंती आम्ही त्या ठिकाणी करतोय. आम्ही जलद गतीनं जर मुलगी अल्पवयीन असेल तर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवून जलद गतीनं कायद्याने न्याय मिळतो. परंतु जर वय पूर्ण असेल तर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मागणी करून या आरोपींना 4 ते 5 महिन्यामध्ये शिक्षा होण्यासाठी जलद गती न्यायालयाची मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही नियुक्तीपत्र आणून त्या पीडित महिलेला न्याय मी या ठिकाणी देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वांनी मिळून तहसीलदारांना निवेदन देऊया. आरोपीला फाशी झालीच पाहिजे. आरोपीला फाशी झालीच पाहिजे.